आपल्या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. आपल्या देशात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. पण महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशी हा सण अतिशय खास आणि आनंदाचा असतो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी पंढरपूरचा राजा आपला लाडका विठू माऊली निद्र अवस्थेत जातो अशी एक गोड श्रद्धा आहे. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर सर्वात आधी उभी राहती म्हणजे पंढरपूरची नयनरम्य वारी. जेवढी ओढ एका लहान मुलाला त्याच्या आईची असते तेवढीच ओढ सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाची असते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर अनेक संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरपूरला जातात. ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या गजराने संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून जातो. टाळ मृदुंगांचा नाद, खांद्यावर फडकणारी भगवी पताका आणि कपाळावर लावलेला बुक्का चंदन पाहून माझे मनही आनंदाने थुईथुई नाचू लागते. माझ्या शाळेत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी बालदिंडी काढली जाते. या दिवशी आम्ही सगळे विद्यार्थी पारंपरिक पोशाख घालून येतो. मुले कुर्ता पजामा आणि हातात भगवे झेंडे घेतात, तर मुली छान परकर पोलके किंवा साडी नेसून डोक्यावर तुळशीची रोपे घेतात. आम्ही सगळे मिळून शाळेच्या प्रांगणात फुगड्या खेळतो, अभंग गातो आणि शिक्षकांकडून संतांच्या छान छान कथा ऐकतो. या दिवशी आमच्या घरी सुद्धा खूप पवित्र वातावरण असते. घरात सर्वजण उपवास करतात. आई सकाळीच उठून पूजा करते आणि मग घरात साबुदाणाची खिचडी, वरीचा भात असा छान पदार्थांचा बेत असतो. संध्याकाळी आम्ही सर्वजण एकत्र बसून विठ्ठलाची आरती करतो आणि टीव्हीवर पंढरपूरहून थेट प्रसारित होणारी महापूजा पाहतो. आषाढी एकादशी हा फक्त एक सण नाही, तर ती आपल्याला जोडणारी आपली सुंदर संस्कृती आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागा, माणसांमध्येच देव शोधा, ही संतांची शिकवण आपल्याला या सणातून मिळते. मला आषाढी एकादशीचा हा पावन सोहळा खूप आवडतो. मोठे झाल्यावर मलाही एकदा तरी आई बाबांसोबत पंढरपूरच्या वारीत चालायचे आहे आणि विठुरायाचे दर्शन घ्यायचे आहे. अबघा रंग एक झाला, तुका म्हणे नाम केला. जय हरी विठ्ठल.